निल्सन सोलर रिव्हर्स फिलिंग सिस्टीम. या सिस्टीममध्ये काय होतं हे बघा, हे आपलं थंड पाण्याची टाकी जी आहे तुमची, ही थंड पाण्याची टाकी. या थंड पाण्याच्या टाकीत आता बोरचं पाणी पडतं आहे, तर मग इथं आवाज येईल चालू. ह्या टाकीत पाणी पडतं आहे. आता ही टाकी भरत असताना हे जे पाणी जे चालू आहे ते सोलर जो आहे, हा सोलर ते टाकीत पाणी चालू असताना सोलर संपूर्ण भरून जातो. संपूर्ण सोलर भरला, हे जे आहे इथंच रिव्हर्स फिलिंगचं किट आहे. रिव्हर्स फिलिंगचं जे किट आहे, रिव्हर्स फिलिंगचं किट सोलर पूर्ण भरला की सोलर पूर्ण भरल्यानंतर सोलरमध्ये जाणारं पाणी बंद करतं. सोलरमध्ये पाणी बंद करून हे पाणी जे आहे ते डायवर्ट होते ह्या टाकीत. हे टाकी तुमची भरल्यानंतर वरफ्लो झाली, हे इथं हा जो वरफ्लो आहे, हे वरफ्लोमधनं वरफ्लो झाले की तुम्ही जसं रेग्युलर टाकी भरल्यानंतर वरफ्लो झाल्या बंद करता, तसं सोलर बसवल्यावर सुद्धा सोलर भरल्यानंतर टाकी नुसती वरफ्लो करायची. वरफ्लो झाल्यानंतर हे तुमची थंड पाणी टाकी वरफ्लो झाली की मोटर बंद करायची. तेवढ्या काळात म्हणजे मोटर चालू झाल्यापासून ही तुमची वरफ्लो होईपर्यंत, समजा हा 250चा सोलर आहे, या 250च्या सोलरमध्ये तुमचं जे काय 100 लिटर पाणी वापरलं असेल, 150 वापरलं असेल, 200 वापरलं असेल किंवा 250 वापरलं असेल, तर हे सगळं पाणी जे आहे हे तुमचं ते रिव्हर्स फिलिंगचे किट जे आहे, हे समोर दिसतंय, हे जे किट आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे किट जे आहे ते हे किट काय करतं की सगळं जे आहे तुमचं हे पाणी भरून घेतं. भरल्यानंतर सोलरकडे जाणारं पाणी आपोआप बंद करून डायवर्ट करतं तुमच्या टाकीकडं, आणि त्यानंतर टाकी ओव्हरफ्लो झाल्यानंतर तुम्ही मोटर बंदच करताय. आता ह्यात कसा विषय असतो की एकदा तुम्ही सोलर भरला त्यानंतर तुम्ही दिवसभरात ही जी टाकी जी आहे, ही थंड पाण्याची टाकी, ही दिवसभरात तुम्ही जरी 10 वेळा भरली तरी परत ह्या सोलरकडं पाणी जात नाही. का किट काय करतं की सोलरकडे जाणारं पाणी अडवतं. हा फरक आहे रेग्युलर सिस्टीममध्ये रिव्हर्स फिलिंग सिस्टीममध्ये. ही फुल्ली ऑटोमॅटिक सिस्टीम आहे ती. एकदा सोलर बसवल्यानंतर कोणत्याही प्रकारचं हँडलिंग, तुम्हाला कोणत्याही प्रकारची गोष्ट ही बघायला लागत नाही. ह्यात रेड, ग्रे आणि व्हाईट ह्या 3 कलरमध्ये ही सिस्टीम येते. आता विषय काय सगळ्यात महत्त्वाचा की ह्या 250 लिटरच्या सिस्टीममधून तुमचं 250 लिटर जे पाणी जे आहे